आणि आता या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, लाठीचार्जवरच्या विरोधामध्ये आता सुनावणीसाठी आताच्या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी येते। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन असेल, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी असेल आणि आंदोलकांशी पोलिसांनी ज्या पद्धतीने सगळं आंदोलन हाताळलं त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोदी यांची भेट घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण बघतोय की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीची ही सगळी छायाचित्र आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे। नक्कीच जर आपण पाहिलं सुमित तर ज्या पद्धतीने काल शरद पवार आणि त्यांचे सगळे खासदार अभिजित तिपके यांची भेट घेण्यासाठी जंतर मंतरवरती आले होते, त्यांनी अभिजित तिपके यांची भेट घेतली आणि जे अभिजित तिपके यांच्या आणि संपूर्ण या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात शरद पवारांनी अभिजित तिपके यांच्यासोबत चर्चा केली। आता तोच संदेश घेऊन शरद पवार थेट आता पंतप्रधानांच्या भेटीला गेले आहेत। सोबत सुप्रिया सुळे या देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे, पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सगळ्यानंतर एक देशभर या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधात संतापाची लाट निर्माण झाली, असंतोषाचं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत हे आंदोलनावरती तोडगा काढण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुमित, नक्कीच भरत, आपण बघतोय की शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघांनी भेट घेतली आहे। सीजेपीचं आंदोलन असेल, नीटच्या संदर्भातलं पेपर फुटीचं प्रकरण असेल किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा प्रश्न असेल, याच विषयी चर्चा करण्यासाठी ही भेट आहे अशी काय अधिकृत माहिती त्यांच्या मार्फत कळवण्यात आली आहे का? अधिकृत माहिती जरी कळवण्यात आली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल ज्या पद्धतीने शरद पवारांनी या ठिकाणी जंतर मंतरवर येऊन अभिजित तिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आणि संपूर्ण आंदोलकांची भेट घेतली, या आंदोलकांना पाठिंबा असल्याचं या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यानंतर शरद पवार आणि त्यांच्यासोबत आता सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याच आंदोलनासंदर्भात या आंदोलनावरती तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे। भरत, आपण बघतोय की अधिकृतरित्या काहीही कळवण्यात आलेलं नाही, भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट दिसतंय। या भेटीचा काही राजकीय अँगल असू शकतो का? सध्या तरी दिल्लीमध्ये वेगवेगळ्या पातळीवरती आंदोलन सुरू आहे। एकीकडे शेतकरी आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि कालच विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांनी एकत्रित येत पंतप्रधान आवासासमोर मोठ्या प्रमाणावरती आंदोलन केलं। त्यानंतर या हे आंदोलनावरती तोडगा काढावा, नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती आहे। यामध्ये सध्या तरी राजकीय अँगल नसल्याची माहिती आहे। तुम्ही भरत, आपण बघतोय की आंदोलकांनी सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती। आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्याशी त्यांनी चर्चा केली। इकडे राहुल गांधी असतील, ते देखील पंतप्रधानांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करताय, लोकसभेमध्ये चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करताय। मात्र शरद पवारांना थेट नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे, म्हणूनच म्हणतोय की या पाठीमागे काही राजकीय कारण असू शकतं का? ज्या पद्धतीने शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे, या भेटीमागे सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। याच अधिवेशनामध्ये नीटच्या मुद्द्यावरती चर्चा करण्याची मागणी केली जाते, अल निनोच्या मुद्द्यावरती चर्चा करण्याची मागणी केली जाते। त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर आखाती देशातील युद्धामुळे देशावर जे नवं संकट येऊ पाहतंय त्या संदर्भात सुद्धा चर्चेची मागणी संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात येते, मात्र त्यावरती अजून चर्चा झाली नाही। हे 2-3 मुद्दे आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन आता एकदम शिगेला पोहोचलेलं आहे आणि याच मुद्द्यावरती सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती आहे। भरत, आपण बघतोय की अनेक वेळेस नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये सांगितलं की शरद पवार आपले राजकीय गुरु आहे, तर हे आंदोलन हाताळण्यासाठी काही पवारांचा सल्ला त्यांनी घेतला असू शकतो? खरं तर शरद पवारांनी देशामध्ये अनेक आंदोलनं हाताळलेली आहेत। ज्या पद्धतीने आतापर्यंत देशामध्ये वेगवेगळी आंदोलनं झालेली आहेत आणि सरकार ज्या वेळेस संकटात आलेलं आहे त्यावेळेस शरद पवारांनी एक मध्यस्थाची भूमिका बजावल्याची अनेक उदाहरणं आहेत। आता त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर सध्या दिल्लीतील जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन अत्यंत शिगेला पोहोचलेलं आहे आणि त्याचमुळे हे आंदोलनावरती तोडगा काढावा यासाठी शरद पवार हे पंतप्रधानांना काही सल्ला सुद्धा देऊ शकतात, यावरती
मध्यस्थी कशा पद्धतीने केली जाऊ शकते या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करू शकतात अशा पद्धतीची माहिती आहे. नक्कीच भरत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही